नमस्कार. ॐ सहना भवतु सहनौ भुनक्तु सह वीर्यं करवावहै तेजस्विनावधीतमस्तु मा विद्विषावहै। ॐ शान्ति शान्ति शान्तिः। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। तस्मै श्री गुरवे नमः। तस्मै श्री गुरवे नमः। अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र तिथे नांदतो ज्ञानराजा सुपात्र याठविता महापुण्यराशी नमस्कार माझा सद्गुरु ज्ञानेश्वरासी। नमस्कार मंडळी. मागच्या वेळी आपण थोडंसं लवकर संपवलं, पण माझ्या लक्षात नाही की कोण आज गोषवारा बसणार आहे. मनीषाताई नाही इथे आज. मी शोभा. अच्छा, वा वा वा, गुड. किती छान वाटलं, तुम्ही अगदी उत्साहाने म्हणाल. गुड. हा, प्रतिभा जॉईन होते. माझं असं काय झालं? सोबतही सुरू करा. तुम्हाला म्यूट करता येईल का? निलिमाताई, तुम्हाला म्यूट करता येईल का? कोणाला? नाही प्रतिभा तिथून आवाज येतोय. राईट, ती आली तेव्हा. हो, आता तिला म्यूट केलं. शोभाताई, तुम्ही अनम्यूट व्हा आणि सुरू करा. त्या लिहितात पण खूप छान. अध्याय 7वा, विज्ञान योग, श्लोक 25 ते 30. सर्व लोक योगमायेच्या पडद्याने आंधळे झाले आहेत. दिवसा देखील त्यांना मी दिसत नाही. असा कुठलाही पदार्थ आहे का की ज्यात मी नाही? सगळ्या विश्वाला मीच व्यापले आहे. श्लोक 26. श्रीकृष्ण अर्जुनाला म्हणतात, सध्या असलेल्या व पुढे होणाऱ्या प्राण्यांना मी जाणतो, पण ते मला कोणीही जाणत नाही. दोरीवर भासणारा साप जसा कोणत्या प्रकारचा आहे हे आपल्याला कळत नाही, त्याप्रमाणे प्राण्यांसंबंधी निश्चय करता येत नाही, कारण प्राणी मिथ्या आहे. अर्जुना, मी सदैव असताना या प्राण्यांना जन्म आणि मरण लागले आहे. जेव्हा अहंकार आणि देह यांचे प्रेम जडले, 27, तेव्हा त्यांना इच्छा ही मुलगी झाली. तिचे द्वेषाशी लग्न झाले. त्यांच्यापासून द्वंद्व मोह जन्माला आला. त्याचा आजोबा अहंकार त्याला त्याने वाढवले. द्वंद्व मोह सात्विक धैर्याला प्रतिकूल असून आशारूपी रसाने पुष्ट झाला तरी द्वंद्वमोह नियमांना जुमानीत नाही. अर्जुना, असंतोष रूपी दारूच्या योगाने उन्मत्त होऊन तो पंचविषय रूपी खोलीत विकार रूपी स्त्रीसह राहतो. द्वंद्वमोहाना अंतःकरण शुद्धीच्या वाटेवर विकल्प रूपी काटे पसरल्याने निषिद्ध कर्माचे आडमार्ग उघडले. म्हणून संसाराच्या अरण्यात पडून मोठ्या दुःखाच्या दांडक्याने बडवले गेले. 28. ज्या पुण्यकर्म करणाऱ्या लोकांच्या पापाचा नाश झालेला असतो ते द्वंद्वरूप मोहरहित होऊन माझी भक्ती करतात. असे भक्त काम द्वंद्व मोह
वाटमाऱ्यांच्या तडाख्यातून सुटतात. जे जन्ममरणातून मुक्त होण्यासाठी माझा आश्रय घेण्याचा प्रयत्न करतात, ते त्या ब्रह्माला, संपूर्ण अध्यात्माला व पूर्ण कर्माला जातात. ज्या प्रयत्नाने जन्ममरणाची कथा संपते, त्यांना तो प्रयत्न संपूर्ण परब्रह्मरूप फळाने फलद्रूप होतो. परब्रह्मरूपी फळ पिकल्यावर त्यातून पूर्णतेचा रस गळतो. कर्माचे प्रयोजन संपून मन नाहीसेच होते. अर्जुना, ज्याच्या व्यापाराचे भांडवल मी असतो, त्याला अध्यात्माचा लाभ होतो. 30. जे अधिभूत, अधिदैव आणि अधियज्ञ याच्यासह मला जाणतात, ते स्वस्थ चित्ताने युक्त असलेले पुरुष प्रयाण काळीही मला जाणतात. शरीरासह मला परमात्म्याला अनुभवांच्या द्वारा योग्य ते जाणून ज्यांनी जीवाला जाणले, ज्यांना वरील ज्ञानाच्या बळाने आदियज्ञ म्हणजे जो मी तो अनुभवास येतो, ते पुरुष शरीराच्या वियोगाच्या वेळेला दुःखी होत नाहीत. आयुष्याची दोरी तुटली की प्राण्यांची खळबळ उडते. ते बघून न मरणाऱ्यांच्याही मनाला प्रलय काळ ओढावला असे वाटत नाही का? ज्ञानी पुरुष जे माझ्या स्वरूपाशी एकरूप झाले आहेत, ते अंतकाळी देखील मला विसरत नाहीत. जे निपुण आहेत, ज्यांचे ते स्थिर अंतःकरण झालेले योगी आहेत. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, श्रीकृष्णाने सांगितलेल्या शब्दरूपी कुपीच्या खाली अर्जुनाची लक्षरूपी ओंजळ प्राप्त झाली नाही, कारण अर्जुन त्यावेळी थोडा मागेच होता. ब्रह्म सांगणारी वाक्यरूपी फळे अर्थरूपी रसाने भरलेली होती. अभिप्रायाच्या सुगंधाने दरवळली होती. अशी ही श्रीकृष्णरूप वृक्षाची वचनरूप फळे कृपारूपी मंद वाऱ्याने अर्जुनाच्या कानरूपी ओटीत पडली. त्या फळांच्या शुद्ध चांगलेपणाने अर्जुनाला ज्ञानाचे डोहाळे लागले. ते डोहाळे आश्चर्यरूपी अमृताचे घोट घेऊ लागले. सुखसंपत्तीच्या लाभाने अर्जुन स्वर्गाला वेडावायला लागला. त्याच्या हृदयात गुदगुल्या होऊ लागल्या. त्या फळांच्या बाह्य सौंदर्याचे सुख अर्जुन अनुभवू लागला. एवढ्यात त्या फळांची चव घेण्याची तीव्र इच्छा त्याला झाली. लगेच अनुमानाच्या तळहातात ती वाक्यफळे अनुभवाच्या तोंडात ती एकदम घालायला लागला. विचाराच्या तोंडात ती फळे मावेनात आणि हेतूच्या दातांनी फुटेनात. अर्जुन ती वाक्यरूपी फळे तोंडाला लाविना. मग अर्जुन म्हणाला, ही फळे म्हणजे ताऱ्यांचे प्रतिबिंब, मी या अक्षरांना कसा काय फसलो? अर्जुनाने विनंती केली, देवा, ही 7 पदे ब्रह्म, अध्यात्म, कर्म, अधिभूत, अधिदैव, अधियज्ञ, प्रयाणकाळी योग्यांना होणारे तुझे स्मरण या 7 वाक्यातील निराळ्या प्रमेयांचा उलगडा लक्ष देऊन ऐकले तर त्याने काही बोलता येईल. माझ्या कानाच्या झरोक्या वाटे शब्दांचे किरण आत प्रवेश केल्यावर माझे लक्ष चमत्काराने चकित झाले. आता मला विलंब सहन होत नाहीये देवा. आपण निरूपण लवकर करावे. आता देवानी मागे काय सांगितले आणि आता काय सांगतील या अभिप्रायावर दृष्टी ठेवून त्यातच आपली इच्छा न घालून अर्जुनाची प्रश्न विचारण्याची चतुराई पहा. तो भिडेची मर्यादा तर उल्लंघन करत नाही. तो श्रीकृष्णाच्या अंतःकरणाला आलिंगन दिले असते. श्रीगुरूला जेव्हा विचारायचे असते तेव्हा असे अवधान ठेवावे लागते. हे सर्व एक अर्जुनच जाणतो. आता त्या अर्जुनाचे खुबीदार प्रश्न आणि त्यावर सर्वज्ञ श्रीकृष्ण परमात्म्याचे बोलणे हे संजयाला आवडले. म्हणून तो ते कसे प्रेमाने सांगेल त्याकडे लक्ष द्यावे. जसे कानाच्या आधी दृष्टीचा उपयोग होतो, जसे मालतीच्या कळ्यांचा सुगंध सुंदर असतोच, परंतु त्या दिसायलाही सुंदर असल्यामुळे डोळ्यांनाही आल्हाद वाटतो, तसे मराठी भाषेच्या सौंदर्याने इंद्रिय राज्य करतील. जिथे शब्द नाहीसा होतो तिथे असे सुंदर बोलणे सुंदर रीतीने सांगे. ते तुम्ही ऐका, असे निवृत्तीनाथांचे शिष्य ज्ञानदेव म्हणतात. छान सांगितलं तुम्ही अगदी. आणि शेवटचा भाग जो कव्हर केला ना, ते खूप चांगला आहे की ज्ञानेश्वर महाराज मराठी भाषेबद्दल जे बोलतात आहेत, खूप छान सांगितलं. थँक्यू. आता मी 8व्या अध्यायाकडे जाते. आणखीन शेवटचे शोभाताईंनी आता जसं आपल्याला सांगितलं की 7 प्रश्न जे अर्जुनाने विचारले होते, ब्रह्म, अध्यात्म, अधिदैव, अधिभूत, अधियज्ञ,
आणि कर्म या गोष्टी तू मला सांग. तर असा प्रश्न त्याने विचारल्यानंतर हा जो 8वा अध्याय आहे तो त्या सगळ्या प्रश्नांचं उत्तर देणारा हा अध्याय आहे. आणि खूप महत्वाचं आहे, कारण त्याच्यामध्ये जेव्हा अ, त्याचा एक शेवटचा जो प्रश्न होता की योग प्रयाण काळी तुला ते कसे जाणतात, म्हणजे परमेश्वराला तू कसे जाणतात. आणि मग तेव्हा ते या अध्यायामध्ये आपल्याला बरीच माहिती दिली आहे. तर पहिले जे प्रश्न आहेत ते अगदी 2-3 श्लोकातच संपले आहेत. आणि त्याच्यानंतर ब्रह्म आणि हे प्रयाण प्रयाण काळी काय होतं त्या सगळ्यावरती हा पूर्ण अध्याय आहे. आणि म्हणून त्याला ब्रह्माक्षर ब्रह्म अक्षर निर्देश योग असं म्हटलंय. जास्त ते ब्रह्माबद्दल बोलणार आहे. आणि तुमच्यापैकी ज्या अ, उपनिषदाच्या क्लासमध्ये होते तुम्हाला माहिती आहे की उपनिषदामध्ये जास्त ब्रह्म 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 हेच आहे. तर तशाच प्रकारे या अध्यायामध्ये सुद्धा बऱ्याच ठिकाणी ब्रह्माबद्दल बोलणार आहेत. आपली जी आता मी संपूर्ण सांगते आणि मग सांगते की जिथे तुम्हाला असं वाटलं की फिल्मात हे काही कळत नाही, तर तिथे मला थांबवा. म्हणजे आपण जेव्हा वाचू पूर्ण अध्याय तेव्हा, आणि तिथे आपण त्या भागावरून आपण पुन्हा एकदा रिव्हिजन करू शकतो किंवा त्याच्याबद्दल जास्त बोलू शकतो. कारण खूप महत्वाची याच्यात जी माहिती दिली आहे त्यांनी ती सगळी खूप महत्वाची आहे. अध्यायाच्या दृष्टीने म्हणजे काय म्हणायचं, ऍक्च्युअली श्लोकांच्या दृष्टीने कदाचित इतकं डिटेलमध्ये नसेल, पण ज्ञानेश्वर महाराजांनी आपल्याला अतिशय सुंदर पद्धतीने ते सगळं सांगितलेलं आहे. तर आता पहिलं म्हणजे अम, अ, अक्षर हा शब्द कसा आला, तर अ, जेव्हा याज्ञवल्क त्यांनी ब्रह्माची ओळख करून दिली, तेव्हा गार्गीने हा शब्द वापरला होता अक्षर म्हणून. तेव्हापासून तो शब्द आपल्या अ, उपनिषदामध्ये आलेला आहे. आणि त्याच्यानंतर आता ते म्हणतात की अम, अध्यात्म म्हणजे काय, तर त्याचा मी एका वाक्यात सांगते, पण त्याच्यात माऊलींनी आपल्याला खूप छान सांगितलं आहे. तर अक्षर ब्रह्मातून उत्पत्ती होते, स्थिती होते आणि शेवटी लय जातं. हे आपण सगळं आधीच्या अध्यायांमध्ये पाहिलेलं आहे. या ज्या सगळ्या 3 गोष्टी होतात, त्याच्यामधून ब्रह्माची स्थिती तर काही बदलत नाही. ब्रह्म कायम तसाच असतो. पण त्याच्यामध्ये याच्या स्थिती बदलतात. त्याचा अभ्यास जो असतो, त्याला सहज स्थितीचा अभ्यास म्हणजे अध्यात्म असं म्हटलं जातं. अध्यात्म म्हणजे हाच सगळा अभ्यास आहे, की ब्रह्माने निर्माण केलं, ते ते स्थिती त्याची घेतली आणि शेवटी जे लय होतं. याचा सगळा अभ्यास आहे, त्याचा अर्थ अध्यात्म. अध्यात्माची अशी व्याख्या आहे. आधी आत्मा. आधी आत्मा आत्मा म्हणजे स्वतःबद्दलचं. तर आधी आत्मा म्हणजे आपल्या बद्दलचा किंवा जीवाबद्दलचं जेव्हा आपण बोलतो ते. नंतर त्यांनी म्हटलं आहे की आधिभूत म्हणजे काय? तर मटेरियल युनिव्हर्समध्ये आपण जे बोलतो ते आधिभूत म्हणतो आपण. नंतर आधी दैवत म्हणजे शरीरात राहणारं जे चैतन्य आहे त्याच्याबद्दल आपण जेव्हा बोलतो त्याला आपण आधी दैवत म्हणतो. किंवा अ, देवताच्या साहाय्याने जे होणारं ते आता माऊली आपल्याला खूप चांगलं सांगतात. तर तसं तिथे आहे. नंतर आधी यज्ञ हा शब्द आतापर्यंत आपण गीतेमध्ये हा आधी यज्ञ हा शब्द नाही आहे. पण ज्ञानेश्वर महाराजांनी त्याच्याबद्दल सांगितले आणि त्याच्याबद्दल हे सांगितलंय की आधी यज्ञ म्हणजे काय, तर ही प्रोसेस आहे. आणि ही प्रोसेस कशी आहे, तर जे कोणी भक्त असतात ते आधी वैराग्य घेतात. नंतर विषयाची आहुती देतात. सगळे विषय सोडून देतात. नंतर ध्यान ध्यान ध्यानधारणा करतात. ध्यान करतात. मेडिटेशन करतात. आणि मग मनाचा त्याग करतात. म्हणजे मनाचं उन्मानी अवस्था जी असते त्याच्यामध्ये ते जातात. म्हणजे मनाला स्वतःला काही आवडी किंवा निवडी राहत नाही. आणि त्याच्यानंतर ओंकाराचं चिंतन करतात. तर हे जे सगळे स्टेप्स आहेत, या स्टेप्सला आणि शेवटी त्यांना शेवटची गती म्हणजे त्यांना आत्मज्ञान प्राप्त होतं. आधी वैराग्य, मग
विषयांची आहुती, मग ध्यान धारणा, मग मनत्याग आणि ओंकाराची प्रार्थना आणि नंतर मग आत्मज्ञान. या ज्या सगळ्या प्रोसेस आहेत, या प्रोसेसला आधी यज्ञ म्हणतात. त्याच्याबद्दल माऊलींच्या ओव्या आज आपण वाचणार आहोत. तर आणि मग त्यांनी म्हटलं की ब्रह्म म्हणजे काय? मग आपल्याला माहिती आहे ब्रह्म दोन प्रकारचं आपण म्हणतो. एक म्हणजे खरं म्हणजे ब्रह्म निर्गुण आहे. पण आपल्याला त्याची काहीतरी इमेज हवी असते म्हणून आपण त्याला मूर्त्यांच्या स्वरूपाने बघतो, सगुण बघतो. म्हणून आपण म्हणतो की सगुण ब्रह्म आहे आणि निर्गुण ब्रह्म आहे. खरं म्हणजे निर्गुणच आहे, पण आपल्याला काहीतरी त्याची इमेज हवी असते, की आता मला ब्रह्मावरती मेडिटेशन करायचंय. कसं करणार मी? जर का तो काय आहे हेच मला माहित नाही, तर मी कसं करणार आहे? म्हणून आपण ह्या सगळ्या मूर्ती काढतो किंवा फोटो घेतो, काही करतो. तर ते सगळं सगुण ब्रह्म झालं. निर्गुण ब्रह्म, सगुण ब्रह्म असं आपण म्हणतो. तर जेव्हा आपण उपासना करतो त्या ब्रह्माची, ज्याला आकार नाही आहे, निर्गुण आहे तो, तो काही दिसू पण शकत नाही. जेव्हा आपण ती त्याची कशी प्रार्थना करतो, की आपण ओंकाराचा जप करतो किंवा कुठला तरी जप करतो. डोळे मिटून करतो आणि आपल्या त्याला आपण उपासना म्हणतो. पण पूजा म्हणजे उपासना नाही. पूजा म्हणजे कायिक आहे, आपण हाताने करतो. तर ते जे कायिक कर्म आहेत ते उपासना नाही. पण जेव्हा फक्त तुम्ही नुसते बसता शांत आणि देवाची प्रार्थना करता किंवा जप करता, तर कधी-कधी तुम्ही मानसिक पूजा करता. ते ठीक आहे, कारण ते सगळं मनात असतं. मानसिक व्यापार जे असतात, त्याला आपण उपासना म्हणतो. तर उपासना आणि सगुण ब्रह्माची आपण जी पूजा वगैरे करतो, हे दोन भाग वेगवेगळे आहेत. आणि आता त्या उपासनेमध्ये काय काय असतं, आपल्याला आधी ऐकायचं असतं, जे काय आपले गुरु सांगतात ते. श्रवण, मनन आणि निधिध्यास. निधिध्यास म्हणजे तेच ते सारखं आठवत राहायचं, त्याला निधिध्यास म्हणतात. या सगळ्या गोष्टी आपण या अध्यायामध्ये पाहणार आहोत. म्हणून मला ते खूप शिकायचं आहे याच्यामध्ये. फक्त आता मी तुम्हाला पॉइंट्स नुसते सांगतेय. तर निष्काम सगुण उपासना म्हणजे चिंतन करतात वगैरे ते. आणि त्याच्यानंतर त्यांनी म्हटलंय की सॉरी, मी 5 पॉइंट लिहिले आहेत म्हणून ते बघत होते. एक महत्वाचा पॉइंट म्हणजे त्या क्रममुक्तीबद्दल बोलतात. आता जे कोणी सगुण देवाची पूजा करतात, ते शेवटी ब्रह्म लोकाला जातात. ब्रह्म लोकाला त्याच्यानंतर मी सांगेन तुम्हाला, नॉट एक्झॅक्टली लोक, पण ब्रह्म लोकाला जातात असं म्हटलं जातं. त्यांना आणि मग तिथे पुन्हा त्यांनी जेव्हा उपासना केली, की मग त्यांना मुक्ती मिळते. त्यांना एकदम अशी डायरेक्ट मुक्ती मिळत नाही. जसं मला वाटतं याच्याच आधीच्या ह्याच्यात होतं ना, की अ, अ, जर का ज्ञानेश्वर महाराजांची ती कल्पना आहे, की पक्षी येतो आणि चटकन ते फुल समजा अ, झाडावरती फळ आहेत आणि तो पक्षी येतो आणि ते झाडावरून फळ काढून घेतो डायरेक्टली. पण आपल्याला तसं करता येतं का? आपण नाही करत. आपण हळू त्या एका एका फांदीवर चढणार, दुसऱ्या फांदीवर चढणार, हळू वरती जाणार आणि मग ते फळ आपल्याला हाताला मिळते. तर म्हणजे आपले जे 2 मार्ग आहेत ना, ज्ञान मार्ग जे आहे त्यातले लोकं डायरेक्टली जाऊन ते फळ त्यांना मिळतं. पण आपले जे सगुण भक्ती करणारे लोकं आहेत, त्यांना डायरेक्टली मिळत नाही. तर त्यांच्या जे हे स्टेपमध्ये असतं, त्याला क्रममुक्ती म्हणतात. क्रममुक्ती महत्वाचा शब्द आहे, की कारण त्यांचं स्टेपमध्ये असतं, क्रमामध्ये असतं, की एकदा ते ब्रह्मलोकाला जातात, मग तिथे पुन्हा आत्मज्ञान म्हणजे किंवा ब्रह्मलोकाला जातात किंवा त्यांना जेव्हा काय म्हणायचं, तर ते जेव्हा येईल तेव्हा मी तुम्हाला सांगेन. आणि मग त्याच्यानंतर आणखीन एक स्टेप त्याच्यामध्ये असते आणि त्या स्टेप नंतर मग कुठे त्यांना आत्मज्ञान होतं किंवा मुक्ती मिळते. तर त्या मुक्तीला क्रममुक्ती मिळते. तर त्या क्रममुक्तीची पण याच्यात माहिती आहे आणि महत्वाची माहिती आहे ती. तर ऍक्च्युअली ती माहिती या अध्यायात असल्यामुळे समजा कोणाची डेथ झाली घरामध्ये,
कोणी गेला तर त्याच्यानंतर जेव्हा अध्याय वाचायचे असतील गीतेतले, तर 8वा अध्याय वाचतात आणि 15वा अध्याय वाचतात. 8वा अध्याय वाचण्याचं कारण असं की याच्यामध्ये क्रममुक्तीबद्दल सांगितलंय. आणखी 2-4 गोष्टी सांगितल्यात त्यांनी, की मरताना आपल्या मनात जे काय विचार असतील त्याच्याप्रमाणे आपल्याला गती मिळते. त्याच्याबद्दल खूप छान एक्सप्लेनेशन्स आहेत, ते पण आपण बघूया नंतर. आणि दुसरं म्हणजे सायुज्य मुक्ती. सायुज्य म्हणजे परमेश्वरापर्यंत जाण्याची, पण ते पण आपण बघू सायुज्य मुक्ती. तर खूप मटेरियल खूप आहे म्हणून मी फक्त पॉइंट्स फक्त सांगते हा. तर शुक्ल उत्तरायण व चांगला दिवस असेल तेव्हा त्या योग्याला सायुज्य सिद्धी मिळते आणि त्यालाच अर्चिरादी मार्ग म्हणतात. अर्चिरादी म्हणजे प्रकाशाचा मार्ग असं म्हटलं जातं. पण प्रकाशाचा म्हणजे काय ते मला तो श्लोक आला की मग आपण त्याच्याबद्दल बोलूया. आता याच्यानंतर शंकराचार्यांनी याचे खूप चांगलं एक्सप्लेनेशन दिलंय, की आपल्याला असं वाटतं की शुक्ल पक्ष, उत्तरायण आणि देव म्हणजे दिवस असं सगळं बघायला पाहिजे. तर शंकराचार्य म्हणतात असं काही नाही. शुक्ल हा इथे पक्षा म्हणून म्हटलं नाहीये, तो मार्ग आहे. तर शुक्ल मार्ग म्हणजे काय ते तिथे त्यांनी एक्सप्लेन केलंय. तर तो पण महत्वाचा श्लोक आहे. याच्यानंतर ते बोलतात पुनर्जन्माबद्दल थोडंसं बोलतात. तर धूम्र मार्ग ज्याला म्हणतात त्याच्याबद्दल ते बोलतात. तर हे सगळे मार्ग म्हणजे मनुष्य गेल्यानंतरचे हे मार्ग आहेत, त्याच्याबद्दल पण या अध्यायामध्ये सांगितले आपल्याला. तर शंकराचार्य त्याच्यानंतर हे म्हणतात की ऍक्च्युअली इथे नाही, पण ब्रह्मसूत्रामध्ये त्यांनी जे काय सांगितलंय, मरणाला योग्य काळ कुठला असतो त्याच्याबद्दल त्यांनी सांगितलेलं आहे. तर तो श्लोक आल्यानंतर मी ते पण सांगेन. आणि शेवटचा अर्जुनाचा प्रश्न होता की मोक्षप्रद गती कशी मिळते, त्याचं पण उत्तर या अध्यायामध्ये आहे. असं म्हणजे हेवी ड्युटी म्हणतात असा हा अध्याय आहे. आणि आपण स्लोली घेऊया, जसं समजेल आपल्याला तशाप्रमाणे आपण पुढे जाऊ शकतो. तर मला एवढंच सांगायचं होतं. तर आता महेश, आता आपण हा करेक्ट इथपासून सुरू करूया. तर मनीषा ताई नाही आहे, पण मला वाटतं मी वाचणार आहे पहिला भाग. सुषमा म्हणणार आहे ना? आणि सुषमा पुढच्या वेळी तुला हे लिहायचंय, गोषवारा लिहायचं. तर ते आज म्हणजे लक्षात ठेवशील. आणि जेव्हा आपण गोषवारा लिहितो ना, फक्त श्लोकापासून सुरू केलं तरी चालेल. आता मी जर का पूर्ण एवढी 20 मिनिटं सांगितली तर ते काय घ्यायचं काही कारण नाही. फक्त श्लोकांचं आपण जे बोलू तेवढंच घ्यायचं. ओके, चालेल. सुरू करू. हो चालेल. ओके. अध्याय 8 ब्रह्माक्षर निर्देश योग. अर्जुन उवाच किं तद्ब्रह्म किमध्यात्मं किं कर्म पुरुषोत्तम अधिभूतं च किं प्रोक्तम अधिदैवं किमुच्यते. अर्जुन म्हणाला, हे पुरुषोत्तमा, ते ब्रह्म म्हणजे काय, अध्यात्म म्हणजे काय, कर्म म्हणजे काय, अधिभूत कशाला म्हणतात, अधिदैव कशाला म्हणतात. मग अर्जुन म्हणाला, हो महाराज, ऐकले का, जे मी विचारले ते सांगावे. सांगा, ते ब्रह्म कोणते, कर्म कशाचे नाव आहे, आणि अध्यात्म म्हणतात ते काय, अधिभूत म्हणतात ते कसे आहे, यात अधिदैव ते कोण आहे हे मला स्पष्ट समजेल असे सांगा. मग अर्जुने म्हणितले, हा हो जी अवधारिले, जे म्या पुसिले ते निरूपिजो. सांगा कवण ते ब्रह्म, काय सया नाम कर्म, अथवा अध्यात्म काय म्हणिपे. अधिभूत ते कैसे, एथ अधिदैव ते कवण असे, हे उघड मी परियेसे तैसे बोला. अधियज्ञ कथम कोत्र देहेस्मिन् मधुसूदन, प्रयाणकाले च कथम ज्ञेयोऽसि नियतात्मभिः.
हे मधुसूदना, या देहात अधियज्ञ कोणता व कसा? अंतःकरण निग्रह केलेले योगी प्रयाणकाळी तुला कसं जाणतात? देवा, अधियज्ञ तो काय आहे व त्या देहात तो कोण आहे, हे अनुमानाने म्हटले तर काहीच समजुतीस येत नाही. आणि हे श्रीकृष्णा, ज्या पुरुषांनी आपले अंतःकरण स्वाधीन करून घेतले आहे, त्या पुरुषांकडून त्यांच्या प्रयाणकाली तू जाणला जातोस तो कसा, हे मला ऐकवा. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, पहा, एखादा भाग्यवान पुरुष जर चिंतामणींच्या घरात निजला असेल, त्याचे बरळण्यातीलही शब्द पण ते व्यर्थ जाणार नाहीत. त्याप्रमाणे अर्जुनाच्या विचारण्याबरोबरच श्रीकृष्णाच्या मनात जे आले तेच श्रीकृष्ण सांगू लागले. अरे, जे तू विचारलेस ते चांगले ऐक. अर्जुन हा कामधेनूचा बछडा असून शिवाय तो कल्पतरूच्या मांडवाखाली बसला आहे, म्हणून त्याने आपले मनोरथ सिद्धीस जावे अशी इच्छा केली, त्यात आश्चर्य नाही. श्रीकृष्ण रागावून ज्याचा वध करतो त्याच ब्रह्माचा साक्षात्कार होतो. मग ज्याला कृपेने उपदेश करेल तो ब्रह्म साक्षात्काराला कसा पावणार नाही? जेव्हा आपण कृष्णाचे अनन्य भक्त व्हावे तेव्हा आपले भक्ताचे अंतःकरण कृष्ण होते व मग त्यावेळी आपल्या संकल्पाच्या अंगणात अष्टमहासिद्धी राबतात. परंतु असे जे प्रेम ते अर्जुनाच्याच ठिकाणी अमर्याद आहे, म्हणून त्याच्या इच्छा सदा सफल आहेत. यासाठी श्रीकृष्णांनी अर्जुन आपल्याला ही गोष्ट विचारेल अशी त्याच्या मनातील गोष्ट ओळखून अगोदरच त्या गोष्टीरूपी पक्वान्नाचे ताट वाढून ठेवले. कारण की स्तनपान केल्यानंतर दूर झालेल्या मुलाची भूक आईला लागते. एरवी ते शब्दाने मला भूक लागली, दूध पाज असे सांगते काय, आणि मग ती पाजते. म्हणून कृपाळू गुरुच्या बाबतीत हे काहीच आश्चर्य नाही. परंतु ते असो, देव जे काही बोलले ते ऐका. देवा, अधियज्ञ तो काही कवण पा ये देही, हे अनुमानासी काही दिठी न भरे. आणि नियता अंतःकरणी तू जाणीजसी देह प्रयाणी, ते कैसेनी हे शारंग पाणी परिसवा माते. देखा धवळारी चिंतामणीचा, जरी पहुडला होय दैवाचा, तरी वोसणताही बोलू तयाचा, परी सोपून वचे. हा, एक तैसे मिनिट, एक मिनिट. हा, वसणत आहे म्हणजे झोपेत बोललेलं. हा हो. आणि ढवळारी म्हणजे सुने गच्ची जी वाडा असतो ना त्याला म्हणतात. अच्छा. ढवळारी म्हणजे पांढरी गच्ची असते त्याला. हम्म. तैसे अर्जुनाची या बोलासवे, आले तेची म्हणितले देवे, परियेसे गा बरवे, जे पुसिले तुवा. किरीटी कामधेनूचा पाडा, वरी कल्पतरूचा आहे मांदोडा. मांदोडा म्हणजे मांडव. म्हणून मनोरथ सिद्धीच्या चाडा, तो नवल नोहे. कृष्ण कोपोने जासी मारी, तो पावे ब्रह्म साक्षात्कारी. मा कृपेने उपदेशू करी, तो कैशापरी न पवेल. जई कृष्णाचे या होई जे आपण, कृष्ण होय आपुले अंतःकरण. तै संकल्पाचे आंगण वोळगती सिद्धी. परी ऐसे जे प्रेम, ते अर्जुनीची आथी निस्सीम, म्हणून तयाचे काम सदा सफल. या कारणे अनंते, ते मनोगत तयाचे पुसते, होईल जाणून आईते वोगरुनी ठेविले. जे अपत्य थानीहुनी निगे, तयाची भूक ते माईसीची लागे. एरवी ते शब्दे काय सांगे, मग स्तन्य दे येरी. म्हणून कृपाळुवा गुरुचिया ठाई, हे नवल नोहे काही. परी ते असो आई का काही, जे देवो बोलता झाला. श्री भगवान उवाच, अक्षरं ब्रह्म परमं स्वभावोऽध्यात्म उच्यते. स्वभावापर्यंत घ्यायचं. भूतभावोद्भव करो विसर्ग कर्म संज्ञतः. श्रीकृष्ण म्हणाले, जे परम अविनाशी आहे ते ब्रह्म. ब्रह्माची आकाराच्या उत्पत्ती विनाशांबरोबर उत्पन्न व नष्ट न होणे, ही जी सहज स्वरूप स्थिती, तिला अध्यात्म असे म्हणतात. अक्षर ब्रह्मापासून भूतमात्रादी म्हणजे चराचर पदार्थांची उत्पत्ती करणारा जो सृष्टी व्यापार, त्याचे नाव कर्म. मग सर्वेश्वर श्रीकृष्ण म्हणाले,
जे या सर्व फुटक्या म्हणजे नाशिवंत आकार मात्रात गच्च भरले आहे. गच्च भरले असताही कोणत्याही वेळी गळत नाही. एरवी त्याचा सूक्ष्मपणा पाहू गेले तर ते शून्यच वाटेल. पण ते स्वभावाने शून्य नव्हे, कारण ते मूळचे सत आहे. शिवाय ते इतके सूक्ष्म आहे, की सूक्ष्मात सूक्ष्म जे आकाश त्याच्या पदरातून ते गाळून घेतले आहे. जे इतकेही सूक्ष्म असून झिरझिरीत असलेल्या या प्रपंचरूप वस्त्राच्या गाळणीतून हलवले तरी गळत नाही, ते परब्रह्म होय. आणि धन्यवाद. आकाराला खूप महत्वाचं आहे ते. हा. आणि खूपच. आकाराला आलेल्या पदार्थाच्या उत्पत्तीबरोबर जे जन्मरूपी विकाराला जाणत नाही व आकारवान पदार्थ नाहीसे झाले तरी जे केव्हाही नाश पावत नाही. अर्जुना, याप्रमाणे आपल्या सहज स्थितीने असणाऱ्या ब्रह्माचे जे अखंडत्व, त्या अखंडत्वासच अध्यात्म हे नाव आहे. मग ज्याप्रमाणे निर्मळ आकाशात एकदम निरनिराळ्या अनेक रंगांच्या मेघांच्या फळ्या कशा येतात हे कळत नाही, त्याप्रमाणे त्या विशेष शुद्ध व निराकार अशा ब्रह्माच्या ठिकाणी महत्त्व वगैरे भूतभेदाने ब्रह्मांडाचे आकार उत्पन्न व्हावयासच लागतात. निर्विकल्प परब्रह्मरूपी माळ जमिनीवर मूळ संकल्प एकोहम बहुश्याम रूपी अंकुर फुटतो आणि त्याबरोबरच ब्रह्मगोळकाचे आकार दाट येतात. त्या एक एक ब्रह्मांडामध्ये पाहावे तो ते ब्रह्मांड बीजांनीच म्हणजे मूळ संकल्पांनीच भरलेले दिसते व एकेका ब्रह्मांडामध्ये होणाऱ्या जाणाऱ्या जीवांची तर गणती नाही. मग त्या गोळकांमधील अंशरूपी एक एक जीव असंख्य आदिसंकल्प करावयास लागले. हे असो, याप्रमाणे सृष्टी फार वाढावयास लागली. पण दुसऱ्याशिवाय एक परब्रह्मच सर्व भरलेले आहे आणि त्याच्या ठिकाणी अनेकत्वाचा जसा पूर आला आहे, याप्रमाणे त्या ब्रह्माच्या ठिकाणी समविषमत्व कुठून आले हे कळत नाही. तेथे उगीच स्थावर जंगम पदार्थ उत्पन्न होतात. ते पाहिले असता प्रसवणाऱ्या योनींचे लक्षावधी प्रकार दिसतात. इतर जीवभावांच्या पालवीची काही गणनाच करता येत नाही. हे कोण प्रसवते म्हणून पाहू गेले तर त्याचे मूळ ते शून्य आहे. म्हणून याचा मुळात करता कोणी दिसत नसून शेवटी याचे कारणही काही नाही व मध्ये कार्यच मात्र आपोआप वाढावयास लागले आहे. याप्रमाणे कर्त्याशिवाय अव्यक्ताच्या ठिकाणी ज्याच्या योगे हा भासमान होणारा आकार उत्पन्न होतो, असा जो व्यापार त्याला कर्म हे नाव आहे. मग म्हणितले सर्वेश्वरे, जे आकारी ये खोकरे, कोंदले असत नखिरे, कवणे काळी, एरवी सपूरपण तयाचे पहावे, तरी शून्यची नव्हे स्वभावे, वरी गगनाचे नि पालवे गाळून घेतले. जे ऐसेही परी विरुळे, ये विज्ञानाची खोळे, हालवलेही न गळे ते परब्रह्म. आणि आकाराचे नि जालेपणे जन्मधर्माते नेणे, आकार लोपी निमणे नाही कही. ऐशिया आपुलियाची सहज स्थिती, जया ब्रह्माची नित्यता असती, तया नाम सुभद्रापती अध्यात्मगा. मग गगनी जेवी निर्मळे, नेणो कैची एके वेळे, उठती घनपटळे नाना वर्णे, तैसे अमूर्ती तिये विशुद्धे, महदादी भूतभेदे, ब्रह्मांडाचे बांधे होची लागती. पै निर्विकल्पाची या बरडी, की आदिसंकल्पाची फुटे बिरुढी, आणि ते सवेची मोडोन ये ढुंढी ब्रह्मगोळकांची. तया एकैकाचे भीतरी पाहिजे, तव बीजाच्यानी भरिला देखिजे, माझी होतिया जातिया नेणिजे लेख जीवा. मग तया गोळकांचे अंशांश प्रसवती आदिसंकल्प असमसहास, हे असो ऐसी बहुवस सृष्टी वाढे. परी दुजेन विण एकला, परब्रह्मची संचला, अनेकत्वाचा आला पूर जैसा, तैसे समविषमत्व नेणो कैचे, वायाची चराचर रचे, पाहता प्रसवतिया योनींचे लक्ष दिसते. येरी जीवभावाचे पालवी हे, काही मर्यादाच करू नये, पाहिजे कवण हे आघवे विये, तव मूळ ते शून्य. म्हणून करता मुदल न दिसे आणि शेखी कारणही काही नसे, माझी कार्यची आपैसे वाढू लागे.
ऐसा करिते नवीन गोचरू अव्यक्ती हा आकारू निपजे जो व्यापारू तया नाम कर्म. हम्म, good. छान वाचलास. आता पुढचं हा, एक मिनिट थांबा, मी थोडस मधलं सांगणार आहे, मग तुम्ही शुअर. वाचा. हा. तर तिसरा श्लोक आणि चौथा श्लोक त्याच्यामध्ये कर्म सांगितलंय. आता कर्म जे म्हटलंय ते सृष्टी निर्मितीचं कर्म असं त्यांना म्हणायचंय, की सृष्टी निर्मितीची जी प्रक्रिया आपण पाहिलेली होती, तर ते म्हणतात की खरं ही कल्पना आहे, पण ही कल्पनाच आपण पुढे घ्यायची आहे, की ब्रह्माला एकोहम हो श्याम असं वाटलं आणि त्याच्यापासून त्यांनी माया निर्माण केली आणि माया निर्माण केल्यानंतर त्याच्यापासून पंचमहाभूत झाले. आपण आधी बघितलं होतं हे सगळं. आणि त्याच्यापासून अनेक ब्रह्मांड निर्माण झाले. म्हणजे फक्त आपलंच ब्रह्मांड नाही, अनेक ब्रह्मांड निर्माण झाले. वेगवेगळे युनिवर्स आपण ज्याला म्हणतो तसे निर्माण झाले. आणि या प्रत्येक युनिवर्समध्ये पंचमहाभूतांच्या साह्याने जीव निर्माण झाले. कदाचित सगळ्याच ब्रह्मांडामध्ये जीव निर्माण झाले नसतील, कारण त्याच्यासाठी पंचमहाभूत लागतात. पण जिथे जिथे निर्माण झाले तिथे तिथे पंचमहाभूतांच्या मदतीने ते जीव निर्माण झाले. तर सृष्टीची निर्मिती, स्थिती आणि लय या तीनला एकूण मिळून अखिल कर्म असं म्हटलेलं आहे. अखिलम कर्म म्हणजे आपलं कर्म नाही, हे परमेश्वराचं कर्म. आणि जेव्हा आपण हे सगळं कोण करतं, तर आता प्रश्न येतो कोण करतं, कारण ब्रह्म नाही करत. लक्षात नेहमी ठेवायचं की ब्रह्म आणि आत्मा काहीही करत नाही, ते नुसतेच बसलेले असतात. पण ब्रह्माबरोबर माया असते. माया आणि ब्रह्म मिळून हे सगळं जग निर्माण होतं आणि आपण त्याला ब्रह्म प्लस माया इज ईश्वर, हे पण डेफिनेशन लक्षात ठेवायची. जेव्हा केव्हा म्हणतात की हे जग निर्माण केलं ईश्वराने, ईश्वर म्हणजे ब्रह्म आणि माया दोघी एकत्र असतात, ते आपण लक्षात ठेवायचं. तर त्याच्यानंतर ते म्हणतात की जीवांच्या गुणांपासून त्यांचे प्रारब्ध होतात. ते पण आपण पाहिलं होतं की आपलं कसं जन्म यात आपल्या जन्मात आपलं काय होणार ते कसं ठरतं, की आपलं जे संचित असतं त्यातला एक चंक आपण घेतो, त्याला आपण प्रारब्ध म्हणतो. आणि तेवढ्या प्रारब्धाप्रमाणे आपलं आयुष्य इथे होत असतं. तर तशी सृष्टीमध्ये अ, तर सृष्टीची जी निर्मिती होते, आधी सगळं अव्यक्त असतं आणि अव्यक्तमधून जेव्हा व्यक्त होतं, त्याला मॅनिफेस्टेशन आपण ज्याला म्हणतो, तसं मग त्याच्यामधून सगळे जे काही प्राणी वगैरे असतील ते सगळे आकाराला येतात आणि त्याच्यामधून पुन्हा जग निर्माण होतं आपलं. तर आणि त्याला छान शब्द वापरला त्यांनी की हे एव्हर एक्सपांडिंग असं आहे. हे जे जग आहे हे सततच मोठं होत असतं आणि सूक्ष्मावरून सूक्ष्म असं हे ब्रह्म आहे आणि त्याला पण शून्य म्हणायचं नाही, कारण शून्य म्हटलं की त्याच्यात काहीच नाही असं म्हणतो आपण. पण ऍक्च्युअली ते ब्रह्म म्हणजेच सगळं आहे, हे पण आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. किती सुंदर त्या माऊलींनी आपल्याला इथे सांगितलंय की ते सॉरी शून्यासारखं इतकं छोटं आहे, पण शून्य नाही. आणि प्रपंचाच्या कापडातून ते गाळून पाहिलं तरी पण ते पूर्णच राहतं. कारण तुम्हाला माहिती आहे, सत्यम ज्ञानम अनंतम ब्रह्म अशी आपण ब्रह्माची व्याख्या केली आहे. सत्यम ज्ञानम आणि जे काही कायम असतं त्याला आपण ते आहे म्हणजे फक्त ब्रह्मच कायम असतं, बाकी सगळं नाश होणार आहे. पृथ्वी नाश होईल पण ब्रह्म मात्र कायम राहील. आणि त्याच्यामध्ये मग माऊलींनी एक छान प्रश्न विचारला की एवढं सगळं झाल्यानंतर आणि सगळे प्राणी काय एकसारखे नसतात, एकाच घरातले दोन बहीण भावंड एकसारखे नसतात. हे सगळं सम विषमता जी सृष्टीत निर्माण होते ही आपल्याला काही कळतच नाही ती कुठून आलेली आहे. आणि अशी लक्षावधी योनी आहेत आणि लक्षावधी योनींमध्ये एवढाले प्राणी आहेत आणि प्रत्येक जण वेगळा आहे. म्हणजे किती त्याच्यामध्ये, बट पुन्हा समता आहे की समजा सगळे कुत्रे म्हटले तर सगळे कुत्रे एका टाईपचे असतात, पण प्रत्येक कुत्रा वेगळा असतो. तसं
समता पण आहे आणि विषमता पण आहे. किती म्हणजे माऊलींनी आपल्याकडे इतके छान शब्द वापरून सांगितलंय की त्यांनी जग निर्माण केलंय, पण ते किती सुंदर पद्धतीने केलं की तिथे समता पण आहे आणि विषमता आहे. समविषमता. खूप सुंदर लिहिलंय ते. आणि त्याच्यानंतर कर्माची व्याख्या इथे दिली आहे. तर ती आत्ताच सुषमाने वाचली होती की ब्रह्मसूत्रामध्ये ही व्याख्या दिलेली आहे की पुण्येन पुण्य लोकम भवती. म्हणजे प्रत्येक प्राण्याचं जे काही संचित असेल आणि जे काही प्रारब्ध असेल ते सगळं जर का तुम्ही एकत्र केलं तर त्याच्यापासून पृथ्वीचं सगळं जे काय होणार आहे तसं होणार असतं. तर आपण जेव्हा समजा पूर आला किंवा कोविड झाला, इतके लोक मरून गेले, मग असं कसं एवढे लोक एकदम मेले, त्यांचं काय प्रारब्ध होतं? तर तेव्हा आपण त्याला म्हणतो की संचिताचं होतं, म्हणजे ग्रुपचं हे जे होतं ते त्यांचं व्हायचं होतं. तसं ते कशामुळे झालं तर सगळ्यांचं एकत्र करून तसे परिणाम कधी कधी होतात. तर त्याची पण खूप सुंदर व्याख्या आहे की संयुक्त जे काही कर्म होतात त्याच्याबद्दल पण त्यांनी उपनिषदामध्ये त्यांनी खूप सुंदर सांगितलेलं आहे. तर पण आता आपल्याला फक्त इथे त्यांनी एक पॉइंट घेतलाय, तेवढं आपण बघूया. मग आपण आता 4था श्लोक बघूया. सुरू करू. हो. अधिभूतं क्षरो भावः पुरुषश्चदिदैवतम् अधियज्ञोऽहमेवात्र देहे देहभृतां वर. हे नरश्रेष्ठ अर्जुना, विनाशशील भौतिक शरीर अधिभूत आहे आणि देहामध्ये अभियज्ञ मीच आहे. आता अधिभूत ज्याला म्हणतात ते थोडक्यात तुला सांगतो. ढग जसे आकाशात येतात आणि लय पावतात, ज्याप्रमाणे ज्याचे अस्तित्व वरवरचे आभासात्मक आहे, निर्माण होणे आणि लय पावणे हेच त्याचे खरे स्वरूप आहे. ज्याला पंचमहाभूते, पंचविषय, पंचज्ञानेंद्रिय, पंचकर्मेंद्रिय, पंचप्राण अशी 5 पंचके एकत्रित होऊन पंचमहाभूतांच्या आश्रयाने जे असते, पंचमहाभूतांच्या पंचीकरणाद्वारा जे दिसते आणि पंचमहाभूतांचा वियोग झाला असता ते नामरूपात्मक शरीर नाशाला पावते, त्यालाच अधिभूत म्हणाले. आणि जो शरीराने संपादन केलेले भोग भोगतो त्या जीवाला अधिदेव म्हणाले. जो अंतःकरण असणाऱ्या ज्ञानाचा प्रकाश डोळा आहे, जो इंद्रिय रूपी देशाचा स्वामी आहे आणि जो देह विसर्जनाच्या वेळी संकल्परूपी पक्षी राहण्याचा वृक्ष आहे, जो प्रत्यक्ष परमात्मा आहे, परंतु तो परमात्म्याहून वेगळा झाला, कारण की त्यास अहंकार रूपी झोप पूर्ण द्वैत भासकात्मक स्वप्नाच्या व्यवहाराने जो संतोष पावतो आणि कष्टी होतो. जो जीव जे संज्ञेने स्वभावतःच संबोधिला जातो, पंचमहाभूतांचे शरीर ज्याचा आश्रय आहे, ते जीव चैतन्य अधिदैव आहे असे समजावे. हे अर्जुना, या शरीररूपी नगरात जो ज्ञानप्राप्ती करता श्रवण मननादी मार्गाचा प्रयोग केला जातो, की जो मार्ग प्रयोग देहाच्या ठिकाणी असलेल्या अहमभावाचा नाश करतो, तो प्रयोग स्वरूप अधियज्ञ मी आहे असे यात जाणावे. इतर अधिदैव, अधिभूतादी हे जे 6 पदार्थ आहेत ते सर्व खरोखर मद्रूपच आहे. परंतु शुद्ध सोने अशुद्ध धातूला मिळाले तर ते हिणकस होत नाही का? ते हिणकस होत नाही काय? परंतु त्या सोन्याच्या गुणवत्तेतील उत्तमपणा मलिन होत नाही आणि ते सोने किडाच्या भागाबरोबर तद्रूप होत नाही. परंतु जोपर्यंत
जे शुद्ध सोने किडाच्या सहवासात असते तोपर्यंत त्याला हिणकसच म्हणले जाते. त्याप्रमाणे अधिभूतादी जे 6 पदार्थ आहेत ते सर्व अविद्येच्या आवरणाने झाकलेले आहेत. त्या अविद्येचा पडदा ज्ञानाने दूर सारला जातो आणि भेदभावाची मर्यादा नष्ट होते. तेव्हा ते सर्द मजरूप सर्द मजरूप होऊन लय पावतात. तथापि अविद्येचा पडदा दूर झाल्यानंतर एक होतात असे म्हणावे. तर मग पडदा सारण्यापूर्वी याच्यात वस्तुतः भेदभाव होता काय? केसाचा गुंडाळलेला झुपका आहे आणि त्यावर एक स्फटिकाची मिनिट थांबा. शिळा एक मिनिट थांबा. हे खूप छान उपमा आहे, त्याच्याकडे थोडं लक्ष द्या. हा, चालेल. सुरू करू. हम्म. नंतर ते केस त्या स्फटिक शिळेपासून दूर केले. मग त्या शिळेचा भंगलेपणा कुठे गेला हे समजत नाही. तर त्याला डाग देऊन जोडले होते काय? तर तसे नाही. ती मूळचीच अखंड होती तशीच आहे, परंतु केसाच्या संगतीने भंगलेली दिसत होती. केस बाजूला केल्यानंतर जी जशीच्या तशी आहे. त्याप्रमाणे देहेंद्रियावरील अहंभाव गेला तर जीवाचे ब्रह्माशी ऐक्य आधीचे आहे. हे जीव ब्रह्मैक्य ज्या साधन प्रयोगाने खरे होत होते तो अधियज्ञ आहे आणि तो अधियज्ञ म्हणजे मीच. अरे आम्ही तुला तपयज्ञाधिकांचे विविध प्रकार सांगितले आणि त्यामुळे चित्तशुद्धी होते. कर्मजन्य सकाम यज्ञापेक्षा ज्ञानयज्ञ श्रेष्ठ आहे. ज्ञानात सर्व कर्मफलांची समाप्ती होते. अहंभाव जातो. जीव ब्रह्माशी एकरूप होतो. स्वरूपस्थिती रूप मोक्ष प्राप्त होतो. असे जे फल मनात धरून 4थ्या अध्यायातील 32व्या श्लोकात सांगितले आहे. अर्जुना, हा अधियज्ञ सर्व जीवांचा विसावा आहे व नैष्कर्म्य सुखाचा ठेवा आहे, परंतु तो गूढ आणि प्राय तुला उघड करून दाखवित आहे. या एक मिनिट थांबायचे. तर आता पुढे जे सांगतात आहे ना, ते मी तुम्हाला म्हटलं तसं की हा सगळा भाग गीतेत नाही. माऊलींनी आपल्याला सांगितलं की अधियज्ञ म्हणजे काय आहे. तर वैराग्य, नंतर मी तुम्हाला सांगितलं तशा ते स्टेप्स आता सांगितले. वाचा. या अधियज्ञात वैराग्य रूपी लाकडाच्या पूर्णपणे पेटलेल्या इंद्रियारूपी अग्नीत विषयरूपी देवांच्या आहुती देऊन नंतर वज्रासन ही काही जमीन समजून ती शुद्ध करून देहरूपी मंडपात आधार मुद्रारूपी चांगला पोटा घालतात. तेथे ध्यानधारणा समाधी रूपी अग्नीच्या कुंडात बंधत्रयाच्या मंत्रघोषाने इंद्रिय रूपी विपुल द्रव्याच्या साह्याने पूजा केली जाते. यानंतर मन प्राण संयम या यज्ञ संपत्तीच्या समारंभाने पूररहित ज्ञानरूप अग्नीला शांत केले जाते. अखेरीस यज्ञातील हवनकुंड, मंडप, वेदी, मंत्र, तंत्र. झालं एक मिनिट. आता अशा रीतीने अखेरीस यज्ञातील हवनकुंड, मंडप, वेदी, मंत्र, तंत्र, रुविद्रव्य हे सर्व ज्ञानाग्नीत समर्पित होतात. या योग्याचे परिवसान ब्रह्मज्ञानात होते. मग ते ज्ञान देखील ज्ञेय ब्रह्मात हरपून जाते. अखेरीस पूर्ण स्वरूपाने ज्ञेय ब्रह्मच उरते. त्यास अधियज्ञ अशी संज्ञा आहे. एक मिनिट थांबा तिथे. तर अधियज्ञ आपल्याला आता सांगितलं, तर त्याच्यामध्ये स्टेप्स आपण बघितले की आधी सांगितलंय वैराग्य, नंतर मग विषयांची आहुती, नंतर ध्यान धारणा आणि इत्यादी यज्ञ वगैरे, नंतर मनाला
मन आणखीन 2-3 गोष्टी तिथे सांगितल्या. त्या सगळ्यांचा संयम आणि मग ज्ञानाचा त्याला ज्ञान मिळतं. तर ते ज्ञान मिळतं म्हणजे आत्मज्ञान मिळतं आणि सगळं या जे सगळ्या स्टेप्स आहेत त्या सगळ्या मिळून त्याला आदियज्ञ म्हणायचं. जाऊया पुढे. त्यास अधियज्ञ अशी संज्ञा आहे. असे जेव्हा सर्वज्ञ भगवान म्हणाले तेव्हा अर्जुन अत्यंत बुद्धिमान असल्याने त्याला ते सर्व समजले. अर्जुनाला व्यवस्थित समजल्याचे गृहीत धरून भगवान म्हणाले, अर्जुना, तू चांगल्या प्रकारे ऐकत आहेस. या श्रीकृष्णाच्या संतोषाने अर्जुन आनंदित झाला. असे पहा, लहान बालकांच्या संतोषाने आपण संतुष्ट व्हावे आणि शिष्य कृतार्थ झाल्याने आपण कृतार्थ व्हावे, हे केवळ प्रेम देणारी जन्मदाती आई किंवा सद्गुरूच जाणतात. अर्जुनाच्या आधीच श्रीकृष्णाच्या ठिकाणी अष्टसात्विक भावांचा समुदाय मावत नव्हता, परंतु भगवंतांनी तो विचारपूर्वक आवरून मग पूर्ण पिकलेल्या सुखरूपी फळांचा सुगंध असा असावा किंवा शांत आणि शीतल अमृताची लाट अशी असावी, त्याप्रमाणे मृदू आणि सरळ भाषण केले. श्रीकृष्ण बोलले, हे श्रोत्यांचा राजा अर्जुना, मायेचे जळणे संपल्यानंतर तिला जाणणारे तेचे ज्ञान ते सुद्धा जळून जाते. ओके. ओव्या माझे. आता ओव्या म्हणते. आता आदिभूत जे म्हणिपे तेही सांगो संक्षेपे, तरी होय का आणि हारपे. अभ्र जैसे तैसे असते पण आहाज, नाही होई जे साज. जया ते रूपा आणि ती 5-5 मिळून या. भूतांते अधिक करून असे, आणि भूत संयोगे तरी दिसे. जे वियोग वेळे अंशे नामरूपाधिक. तया ते अधिभूत म्हणिजे, मग आदिदैव पुरुष जाणीजे. जेणे प्रकृतीचे भोगीजे उपार्चिले. जो चेतनाचा चक्षु, जो इंद्रिय देशींचा अध्यक्षु, जो देह स्तमानी वृक्षु, संकल्प विहंगमाचा, जो परमात्माची परिदुसरा, जो अहंकार निद्रा निदसुरा, म्हणून स्वप्निचिया वा बोरवारा संतोषे क्षिणे. जीव येणे नावे, जया ते आळविजे स्वभावे. ते अधिदैव जाणावे, पंचायत निचे. आता इयेची शरीरग्रामी, जो शरीर भावा ते उपशमी. तो अधियज्ञ एथगामी, पंडू कुमारा. येर अधिक दैवाधिमभूत, तेही मीची किरहमस्त. परिपंधरे केडाळा मिळत, काय साके नोहे. तरी ते पंधरेपण न मिळे, आणि किडाची याही अंशा न मिळे. परी जव जसे तया तसे मेळे, तव साखेची म्हणीजे. जैसे ते पंधरे पण आहे ना, तर ऍक्च्युअली त्या काळी 1 तोळा सोनं 15 त्यांचे जे काही युनिट्स असतील त्याच असायचं. म्हणून प्रत्येक वेळी ज्ञानेश्वर महाराज सोनं प्युअर सोनं म्हणायचं असलं की त्याला पंधरे पण म्हणतात. तेवढं लक्षात ठेवायचं. हा, जाऊया. तैसे अधिभूता ती आगवे, हे अविद्येचे निपालवे. झाकले तव मानावे, वेगळे ऐसे. तेची अविद्येची जवनी कफिते, आणि भेदभावाची अवधी तुटे. मग म्हणू एक होऊनी जरी आटे, तरी काय दोन्ही होती. पै केशांचा गुंडाळा, वरी ठेविली स्फटिक शिळा. ते वरी पाहिली डोळा, तव भेदली गमली. पाठी केश पैरो ते नेले, आणि भेदले पण काय नेणो जाहले. तरी डाक देऊनी साधिले, शिळेत काही. ना ते अखंडची आयती,
परिसंगे भिन्न गमली होती, ते सशिलिया मागवती, जैसी का तैसी, तेवी अहम भावो जाये, तरी ऐक्य जे आदिशी आहे, हेची साचे जेत होय, तो अधुयज्ञू मी, पैगा आम्ही तुझ, सकळ यज्ञ कर्मज, सांगितले काजे काज, मनी धरुनी. एक मिनिट हा. तो हा सकळ जीवांचा विसावा, नैष्कर्म्य सुखाचा ठेवा, परी उघड करुनी पांडवा, दाविजत असे. पहिले वैराग्य इंधन परिपूर्ती, इंद्रिया नळी प्रदीप्ती, विषय द्रव्याची आहुती देऊनिया. मग वज्रासन तेची उर्वी, शोधुनी आधार मुद्रा बरवी, वेदिका रचे मांडवी शरीराचा, तेथ संयमाग्नीची कुंडे, इंद्रिय द्रव्याचे निपवाडे, पूजिती उदंडे युक्ती घोषे. मग मन प्राण आणि संयमू, हाची हवन संपदेचा संभ्रमू, येणे संतोष विजय निधुर्मू, ज्ञानानळू, ऐसेनी हे सकळ ज्ञानी समर्पे. मग ज्ञान दे ज्ञेयी हारपे, पाठी ज्ञेयची स्वरूपे निखिल उरे. तया नावगा अधियज्ञ, ऐसे बोलिला जव सर्वज्ञ, तव अर्जुना अतिप्राज्ञ, तया पातले ते. हे जाणोनी म्हणतील देवे, पार्था परिसुत आहासी बरवे, या कृष्णाची या बोलासवे, येऊ सुखाचा जाहला. देखा बालकियाचा धणी, देखा बालकियाचा धणी जाईजे, का शिष्याचेनी जाहिलेपणे होईजे, ते सद्गुरुची एकलैनी जाणीजे, का प्रसवतिया. म्हणून सात्विक भावांची मांदी, कृष्णा अंगी अर्जुना आधी, न समतसे परिबुद्धी, सावरुनी देवे. मग पिकलिया सुखांचा परिमळू, का निवालया अमृताचा कल्लोळू, तैसा कोवळा आणि सरळू, बोलू बोलिला. म्हणे परिसणे याचया राया, आई के बापा धनंजया, ऐसी जळो सरलिया माया, तेथ जाळी तेही जळे. जा. व्हेरी गुड. सुषमा पसायदान म्हणून म्हणते. थँक्स. आता विश्वात्मके देवे, येणे वाग्यज्ञे तोषावे, तोषो निमज द्यावे, पसायदान हे. जे खळाची व्यंकटी सांडो, तया सत्कर्मी रती वाढो, भूता परस्परे पडो, मैत्र जीवाचे दुरिताचे तिमिर जावो, विश्व स्वधर्म सूर्ये पाहो, जो जे वांछील तो ते लाहो, प्राणिजात वर्षत सकळ मंगळी, ईश्वर निष्ठांची मांदियाळी, अनवरत भूमंडळी, भेट तू भूता चला कल्पतरूंचे आरव, चेतना चिंतामणींचे गाव, बोलते जे अर्णव पियुषाचे, चंद्रमे जे अलांछन, मार्तंड जे तापहीन, ते सर्वाही सदा सज्जन, सोय रे हो तू किंबहुना सर्वसुखी, पूर्ण होऊन तिही लोकी, भजिजो आदिपुरुखी अखंडित, आणि ग्रंथोपजीविये विशेषी लोकी ये, दृष्टादृष्ट विजये होवावे जे. येथ म्हणे श्री विश्वेशरावो, हा होईल दान पसावो,
येणेवरे ज्ञानदेवो सुखिया झाला. ओम पूर्णमद पूर्णमिदं पूर्णात पूर्णम उदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेव अवशिष्यते. ओम शांती शांती शांती.